नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण नर्सिंग फाउंडेशनचं प्रकरण 3 बघणार आहोत. तर परिचयाचा इतिहास बघणार आहे. जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु आपल्याला माहिती पाहिजे की आपला इतिहास काय होता. त्यामुळे आपण थोडंफार शिकण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला नेमके मुद्दे काय काय आहे, मेन काय काय आहे ते आपण याच्यामध्ये आज बघणार आहोत. जास्त डीपमध्ये बघायचं, परंतु थोडंफार, कारण एक्झाममध्ये एवढं विचारलं जात नाही याच्यावरती. आतापर्यंत तरी मी बघितलंच नाही क्वेश्चन याच्यावरती. MCQ वगैरे पडू शकतो. प्राचीन कालीन परिचर्येचा इतिहास. तर परिचर्येचा इतिहास पाहायचा झाल्यास मानवाच्या निर्मितीपासून तर मानवाच्या निर्मितीपासूनच परिचर्या सुरू झालेली आहे. म्हणजेच मानवाची जेव्हापासून निर्मिती झाली त्यापासून परिचर्या सुरू झाली. आपत्ती प्राप्तीनंतर आई ही बालकाची संपूर्ण संगोपन करते. ही सर्व उत्तम प्रकारची परिचर्या आहे. म्हणजे तिचे बाळ झाल्यानंतर काय करते आई, त्याचं पालन पोषण करते, संगोपन करते, त्याला आजार होऊ देत नाही, झाल्यानंतर बरा करण्यास काहीतरी उपाय करत होती. ती कोणती होती? परिचर्याच होती. एक आदर्श परिचर्या होती, उत्तम प्रकारची परिचर्या होती, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जेव्हापासून आपण निर्माण झालो तेव्हापासूनच परिचर्या आपल्या सोबत आलेली आहे. घरातील स्त्री हीच मुलाबाळांची, म्हाताऱ्या माणसांची, आजाराची किंवा अशक्त, दुर्बळ, अपंग यांची काळजी घेते. ती ही परिचर्याच होती. फक्त ती परिचर्या म्हणून संबोधली जात नव्हती. ती पण काय होती? नर्सिंगची अर्ज होती. परंतु तिला नर्सिंग नाव देता येतं का आपल्याला? नव्हते देता येत आता. परंतु पहिले काळात तर अगदी अनादी काळापासून, जेव्हा आदिमानव गुहेत राहत होते तेव्हापासून, थोडक्यात मनुष्याच्या निर्मितीपासूनच परिचर्या चालत आलेली आहे. आदिमानवाच्या काळापासून परिचर्या चालत आलेली आहे असं म्हणणं आहे त्यांचं. या ठिकाणी फक्त आजाराबाबतच कल्पना फार वेगळ्या होत्या. म्हणजे इथं काय होतं, आजार झाला तर इथलच्या कल्पना वेगळ्या व्हायच्या. तर काय कल्पना असायच्या? पापाचे फळ भेटले तुला, मागच्या जन्मामध्ये तुला पाप केले असं म्हणायचे. रोग होतो किंवा भोगावे लागतात ते असं पापामुळं, असं समजायचे. त्याचबरोबर जादूटोणामुळे, करणी केल्यामुळे, देवाचा कोप झाल्यामुळे व भूतबाधेमुळे रोग होतात. तर अशा प्रकारची निरनिराळ्या समजुती होत्या. त्यांच्या समजुती कशा होत्या? का त्यांना आता काही पण झालं, जादूटोणा वगैरे केला, आता एखादा आजार झाला तर काय म्हणजे जादूटोणा केला, करणी केली, असे त्यांचे अंधश्रद्धा होती त्यांच्या मनामध्ये. केलेल्या पापातून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाई, म्हणजे देवाला प्रार्थना केली जाई. भूतबाधा नाहीशी करण्यासाठी रुग्णाला उपाशी ठेवले जाई, त्याला त्रास दिला जाई, त्याशी वागणूक दिली जाई. अकराळ विकराळ रूप धारण करून चित्रविचित्र आवाज काढून भीती दाखविणे, त्या शरीराला वेदना व्हाव्यात म्हणून झाडपाल्याने झुडपणे, म्हणजे ते आता भूत काढण्यासाठी आता पण बघू शकता काही भागामध्ये आहे. तर मग हे पहिले पण तसंच होतं. अशी अघोरी कृती केली जात, जेणेकरून भूताला शरीरात राहणे अशक्य होऊन तो निघून जाईल. परंतु तो मानसिक आजार होता, भूत नव्हतेच, पण त्यांना तसं वाटायचं भूत आहे. रोग जर एका ठराविक अवयवापुरताच मर्यादित असला तर त्या अवयवातून त्याला निघून जाण्यासाठी त्या अवयवाला टोचून छिद्र पाडले जात किंवा धारदार हत्तीने रक्तबंबाळ केले आणि असे उपाय योजले जात. म्हणजे एखाद्या अवयवाला किंवा हाताला किंवा पायाला मला काही जखम काहीतरी झालं, अवयवाला काहीतरी ठराविक आजार झाला तर त्याला सुया टोचल्या जायच्या किंवा असं रक्तबंबाळ केलं जायचं, जखम तयार आणखीन वाढून द्यायला जायचं. त्याच्यामुळे जादूटोण्यामुळे किंवा करणीमुळे रोग झाला आहे असे वाटल्यास मांत्रिकांचा सल्ला घेऊन उतारा टाकण्यापासून, देवीचा कोप झाला असल्यास तिला प्रसन्न करण्यासाठी बळी देण्यापर्यंत उपचाराच्या निरनिराळ्या पद्धती ख्रिस्तपूर्व प्री ख्रिस्टियन इरामध्ये दिसून आल्या. म्हणजे खूप विचित्र बघायला भेटायचे पहिले. आता त्याच्यामध्ये जादूटोणा करणीमुळे रोग झाला असं वाटल्यास हेच आहे. उपचार करणारी व्यक्ती रोगग्रस्त व्यक्तीचे अगदी बारकाईने निरीक्षण करत असे. ते अगदी वैशिष्ट्यपूर्ण पोशाख करीत. त्यामुळे लोकांचे लक्ष वेधले जाई. नंतर त्यांना प्रस्थ वाढत जाऊ लागले. त्यांची पिस्टची जागा घेतली. ते आरोग्याची, रोगग्रस्तीची काळजी घेत. यांना प्रिस्टर, फिजिशियन म्हणत. त्यांचा शब्द म्हणजेच जणू कायदाच होता, तो पाळला गेलाच पाहिजे. त्यावेळेपासून रोगाविरुद्ध झगडण्यासाठी मॉलिश करणे, म्हणजे मसाज करणे,
शेक देणे, नंतर बोट सेटिंग व एखादे अवयव काढून टाकणे, ॲम्प्युटेशन, थंड गरम पाण्याचे उपचार, तसेच रक्तस्राव थांबवण्यासाठी अति गरम पाण्याचा वापर करणे, या गोष्टी चालत आलेल्या आहे. त्या आजही आपण करत आहोत. आता मेडिसिन म्हणजे इजिप्तमधील वैद्यकशास्त्र. तर हळूहळू मानवाचा अनुभव वाढत गेले, चिकित्सा दृष्टीही वाढत गेली. त्याच्यामध्ये काय झालं, अनुभव वाढत गेले, आपली दृष्टी वाढत गेली, वैज्ञानिक शास्त्रामध्ये प्रगती होऊ लागली. झाडपाला, वनस्पती, प्राणीजन्य पदार्थापासून औषधी म्हणून म्हणजे औषध म्हणून उपयोग करण्यात येऊ लागला. हे औषध उपचार करणाऱ्यांना वैद्यक म्हणजेच वैद्यशास्त्र वैद्यक म्हणत व रोगग्रस्त भागाला काढून टाकण्यासाठी शल्यशास्त्र म्हणत. अगदी जुने म्हणजेच ख्रिश्चन पूर्व 1600 सालापूर्वीची वैज्ञानिक माहिती आपल्याला इजिप्तमध्ये मिळते, म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळातलं. तर ही माहिती पपायर्स पेपर्सवर लिहिलेली असून ते पेपर्स इजिप्तच्या उष्ण व कोरड्या वाळूमध्ये ठेवलेले होते. यामध्ये रोगाचे विश्लेषण, शस्त्रक्रिया, औषधीबद्दलची माहिती मिळते. अनेक प्रिस्क्रिप्शन्स वरून त्या काळी विविध प्रकारची औषधी वनस्पती वापरली जात असे समजते. पैकी काहीचा आपण उपयोग करतो, जसे बडीशेप, जिरे, ओवा, मिरे आणि गंधरस किंवा बोळ. तर या काही प्रिस्क्रिप्शनवर प्राण्यांच्या रक्तांचा किंवा काही इंद्रियांचा उल्लेख असतो. त्यावरून त्या काळच्या अंधश्रद्धेवरचा जादूटोण्याचा वापर करीत असावेत असे वाटते. इजिप्शियन लोक हे मनुष्याचा आत्मा शरीरात असतो आणि तो मृत्यू देखील शरीरात होतो असे मानित असल्यामुळे ते मृतदेहही जास्तीत जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी निरनिराळ्या पदार्थांचा तसेच रसायनांचा वापर करीत. तेव्हापासून रसायनशास्त्रामध्ये प्रगती दिसून येते. या टिकवून ठेवलेल्या मृतदेहांना ममीज असे म्हणतात व आजही आपण त्या पाहायला मिळतात. वैदिक ईश्वर प्रेरित मानला जाई. त्या काळी इम्हॉटेप नावाचा चांगला फिजिशियन होऊन गेला. तो शांतीदूत म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या दयाळू व्यक्तिमत्वामुळे आणि आजारी लोक बरे करण्याच्या यशामुळे तो लोकप्रिय होता. तर हे एक वैद्यक ईश्वर प्रेरित होऊन गेला म्हणजे त्याला वैद्यक म्हणायचे, एखादा फिजिशियन म्हणजेच. तर ते कसे होते, दयाळू होते. तर हे पेपरला विचारलं जात नाही, परंतु तुम्ही मला नोट्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. मी एवढं सांगितलं समजून तुम्हाला. मला तरी एवढं पेपरला येत नाही इम्पॉर्टंट, त्यामुळे एवढं समजून सांगायची गरज वाटत नाही. तुम्ही वाचून घेऊ शकता मी तुम्हाला. कारण हे पेपरला येत नाही, जे इम्पॉर्टंट ते मी मला एक्सप्लेन करते. आता हे वाचून घेतलं तरी समजणार आहे, कारण मी पण तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही, कारण हे खूपच थिअरॉटिकल आहे सर्व. आता हिपोक्रेटिस नाव ऐकलेले तुम्ही. तर हे काय, वैद्यशास्त्राचा पिता होता, फादर ऑफ मेडिसिन. तर हे लक्षात ठेवा, जे लक्षात ठेवा सगळं ते मला सांगते. वैद्यशास्त्राचा पिता म्हणजेच फादर ऑफ द मेडिसिन्स इज कोण होता, हिपोक्रेटिस. हे इम्पॉर्टंट आहे, कारण हे पेपरला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर फ्लॉरेन्स नायटिंगेल यांनी परिचर्येची प्रार्थना लिहिली. तीच शपथ आज आपण परिचर्येच्या विद्यार्थ्यांना घेतो. आपण घेत नाही का 12 मेच्या दिवशी, तर ती प्रार्थना कोण लिहिली, फ्लॉरेन्स नायटिंगेलने. खूप मोठं चॅप्टर आहे, त्यामुळे